students. Today we are going to study maths first. In this video we are studied about chapter 7 statistics, practice set 7.4. First question, complete the following cumulative frequency table. तर या ठिकाणी क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल आपल्याला कंप्लीट करायला सांगितलेलं आहे. क्लासमध्ये हाईट इन सेंटीमीटरमध्ये आहे, फ्रिक्वेन्सीमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत, लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन टेबल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. तर याचं सोल्युशन पाहूया आपण. क्लास फ्रिक्वेन्सी लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी टेबल आहे असंच घ्यायचं आहे. आता लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी टेबल कसं तयार करायचं पहा. 150 to 153 हा जो क्लास आहे त्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 5. लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सीमध्ये पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे अशी लिहून घेतलेली आहे. आता दुसऱ्या क्लासमध्ये 153 to 156ची फ्रिक्वेन्सी आहे 7. पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी 5 प्लस ही 7, या दोघांची ॲडिशन आली 12. 5 + 7 12. आता पुढच्या क्लासमध्ये 156 to 159 फ्रिक्वेन्सी आहे 15 आणि पाठीमागच्या क्लासपर्यंतची टोटल आहे 12. ती 12 पुढं घेतली. 12 + 15 12 + 15 = 27. ती कंटिन्यू 27 इथं पुढं घेतलेली आहे. 159 to 162ची फ्रिक्वेन्सी आहे 10. 27 + 10 = 37. तेच 37 पुढे कंटिन्यू केले. 162 to 165 या क्लासची फ्रिक्वेन्सी आहे 5. 37 + 5 = 42. 42 पुढे कंटिन्यू घेतले. 165 to 168 फ्रिक्वेन्सी आहे 3. हे 42 आणि हे 3. 42 + 3 45 म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी किती आली 45. तर तुमच्या लक्षात आलं असेल लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सीमध्ये पहिल्या क्लासची फ्रिक्वेन्सी तशीच लिहायची, पुढच्या क्लासमध्ये ती ॲड करायची. ती ॲड केलेली परत पुढच्या क्लासमध्ये सिरियली ॲड करत जायची आणि मग टोटल क्लासची फ्रिक्वेन्सी आपल्याला लास्ट क्लासमध्ये मिळेल. हा प्रकार आहे लेस दॅन टाईप फ्रिक्वेन्सी. क्वेश्चन नंबर 2, कंप्लीट द फॉलोइंग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल. आता या ठिकाणी पण आपल्याला क्लास, फ्रिक्वेन्सी अँड मोर दॅन ऑर इक्वल टू इन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आपण फर्स्ट क्वेश्चनमध्ये लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल अभ्यासलेलं आहे. आता इथं आपल्याला मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल अभ्यासायचं आहे. क्लास, फ्रिक्वेन्सी हे 2 कॉलम आहे असेच येतील. मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता इथं काय केलेलं आहे पहा. 1000 to 5000, 5000 to 10000 असे क्लासेस आहेत. त्याची फ्रिक्वेन्सी क्रमशः इथं लिहिलेली आहे 45, 19, 16, 2 and 5. आता ही टोटल फ्रिक्वेन्सी आपण केली. बघा टोटल करून पहा. 5 + 2 7, 7 + 6 13, 13 + 9 22, 22 + 5 27, कॅरी 2, 2 + 1 3, 3 + 1 4, 4 + 4 8. किती आली टोटल फ्रिक्वेन्सी 87. आता मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सीमध्ये काय केलं, ही टोटल जी फ्रिक्वेन्सी आहे ती पहिल्या क्लासच्या पुढे लिहून घेतली. किती आहे ती 87. आता पुढच्या कॉलममध्ये काय केलं पहा. तो 87 खाली घेतला आणि त्याच्या पाठीमागची जी फ्रिक्वेन्सी होती ती त्यातून सबट्रॅक्ट केली. 87 - 45. आता 87 - 45 किती आले 42. तो 42 पुढे कंटिन्यू घेतला. त्यातून ही पाठीमागची 19 ही फ्रिक्वेन्सी सबट्रॅक्ट केली. किती आले 23. 23 पुढे घेतले. हे 16 यातून सबट्रॅक्ट केले. 7 राहिले. हा 7 पुढे घेतला. त्यातून हा 2 सबट्रॅक्ट केला. 5 राहिला. म्हणजे शेवटच्या क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी या ठिकाणी आलेली आहे 5. आता उलट बघत चला. 5 + 2 7, 7 + 16 23, 23 + 19 42, 42 + 45 87. म्हणजे आपण केलेलं बरोबर आहे का याचा पडताळा आपल्याला घेता येतो. पहा पुन्हा एकदा सांगते. मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सी टेबलमध्ये काय करायचं, टोटल करायची आणि ती टोटल पहिल्या क्लासमध्ये लिहायची. ती पुढे कंटिन्यू घ्यायची आणि तो पाठीमागच्या क्लासची फ्रिक्वेन्सी त्यातून सबट्रॅक्ट करायची. सबट्रॅक्ट केलेली परत पुढं घ्यायची, पाठीमागच्या क्लासची सबट्रॅक्ट करायची.
असं करत शेवटच्या क्लासमध्ये जेवढी फ्रिक्वेन्सी आहे तेवढाच नंबर आपल्याला मिळतो. आपलं उत्तर बरोबर आहे का याचा पडताळा कसा घ्यायचा? हा 5 प्लस हा 2, 5 प्लस 2 7, 7 प्लस 16 23, 23 प्लस 19 42, 42 प्लस 45 87. म्हणजे आपण केलेलं बरोबर आहे. तर याला मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सी, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असे म्हणतात. क्वेश्चन नंबर 3. The data is given for 62 students in a certain class regarding their mathematics marks out of 100. Take the classes 0 to 10, 10 to 20 and so on and prepare frequency distribution table and cumulative frequency table more than or equal to type. या ठिकाणी 62 स्टुडंट्सचे 100 पैकी असलेले मार्क्स आपल्याला दिलेले आहेत आणि 0 to 10, 10 to 20 असे क्लासेस घेऊन आपल्याला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल तयार करायला सांगितलेलं आहे. फ्रॉम द प्रिपेअर्ड टेबल ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. म्हणजे फक्त टेबल करायचं नाही, टेबल तयार करून आपल्याला या प्रश्नांची ॲन्सरसुद्धा लिहायची आहेत. तर फर्स्ट टाईम काय करायचं तर टेबल फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल ड्रॉ करायचं. आता इथं पहा क्लास मार्क्स त्यांनी सांगितल्याप्रमाणे 0 to 10, 10 to 20 असे कुठंपर्यंत घेतले 90 to 100, कारण 100पैकी मार्क्स आहेत म्हणजे याच्या पुढे काय मार्क्स नाही आहेत. कमीत कमी 0 आणि जास्तीत जास्त 100 मार्क्स असतील म्हणून 0पासून 100पर्यंत क्लास घेतलेले आहेत. त्यानंतर टॅली मार्क्स. आता हे टॅली मार्क्स कसे घेतले तर 0 to 10, तर 0 to 10 मार्क्स असणारे स्टुडंट्स किती आहेत पहा. आता या ठिकाणी या टेबलमध्ये अप्पर क्लास लिमिट इन्क्लूड होणारच नाही आहे. 0 to 10, 10 to 20, त्यामुळे हा 10 इथे येणार नाही, तो इकडे जाणार आहे. म्हणजे 0 to 9च मार्क्स येतील पहिल्या कॉलममध्ये. पहा पहिल्या याच्यामध्ये नाहीच आहेत, दुसऱ्यामध्ये पण नाहीत, तिसऱ्यामध्ये इथं दिसत आहेत 1 2 3 स्टुडंट्स आहेत ज्यांना 0 to 9पर्यंत मार्क्स आहेत. पहा या ठिकाणी त्यांनी 0 to 10 3 लिहिलेलं आहे म्हणजे त्यात क्लासची फ्रिक्वेन्सी 3 आहे. आता 10 to 20, आता 10 to 20 असणारे किती आहेत पहा. 10 to 20 म्हणजे 10पासून 19पर्यंत येतील. या पहिल्यामध्ये नाहीत, दुसऱ्यामध्ये नाहीत, तिसऱ्यामध्ये नाहीत, चौथ्यामध्ये नाहीत, पाचव्यामध्येही नाहीत, सहाव्यामध्ये एक आहे 11, इथं नाही, 17 एक आहे. किती झाले 3 झाले 1 2 3 म्हणजे 10 to 20 असणारे सुद्धा स्टुडंट किती आहेत 3 स्टुडंट आहेत. या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी 3. आता ही फ्रिक्वेन्सी आपण नंतर बघू. आता 20 to 30 पहा 20 to 30 1 2 3 4 5 6 7 8 9 स्टुडंट आहेत. पहा या ठिकाणी 9 लिहिलेलं आहे, फ्रिक्वेन्सी 9 आहे आणि स्टुडंट ही 9 आहेत. त्यानंतर 30 to 40 1 2 3 4 5 6 7 8 आणि हा 9. तर 30 to 40 किती आहेत 9 आहेत. म्हणजे या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर अशा तऱ्हेने 40 to 50, 50 to 60, 60 to 70, 70 to 80, 80 to 90 आणि 90 to 100
ही फ्रिक्वेन्सी काउंट करून या ठिकाणी लिहिलेली आहे. आता ही टोटल किती होणार आहे तर 62 करून पहा. 3 + 5 8, 8 + 6 14, 14 + 5 19, 19 + 6 25, 25 + 13, 25 + 3 28 + 10 38, 38 + 9 47, 47 + 9 56, 56 + 3 59, 59 + 3 62 means total frequency 62. तर मोर दॅन ऑर इक्वल टू टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल आपण तयार करायचं आहे. मग आपण काय केले, हे 62 वरती घेतले. 62 मायनस हे 3 59, 59 मायनस 3 56, 56 मायनस 9 47, 47 मायनस 9 38, 38 मायनस 13 25, 25 मायनस 6 19, 19 मायनस 5 14, 14 मायनस 6 8, 8 मायनस 5 3. आता करून पहा. 3 + 5 8, 8 + 6 14, 14 + 5 19, 19 + 6 25, 25 + 13 38, 38 + 9 47, 47 + 9 56, 56 + 3 59 and 59 + 3 62. याप्रमाणे हे करत जायचं. आता क्वेश्चन आपल्याला त्यांनी काय दिलेले आहेत पहा. फर्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 40 और अबव 40. तर किती विद्यार्थ्यांना 40 और अबव 40 मार्क्स मिळालेले आहेत ते आपल्याला काढायचं आहे. आता 40 और अबव 40 म्हणजे कुठून येणार आहे, हा टेबल येणार आहे. इथून जे खालचे विद्यार्थी आहेत त्यांना 40पेक्षा जास्त आणि 100पर्यंत मार्क्स मिळालेले आहेत. तर हा नंबर किती आला 38 मीन्स 38 स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 40 और अबव 40. हे येईल आपलं ॲन्सर. द सेकंड क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 90 और अबव 90. आता 90 और अबव 90 मार्क्स किती स्टुडंट्सना मिळालेले आहेत पहा. या ठिकाणी 90 और अबव 90 ओनली 3 स्टुडंट्स. 3 स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 90 और अबव 90. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 60 और अबव 60. तर 60 और अबव 60 कोणाला मिळालेत पहा. हा टेबल आहे. 19 स्टुडंट आहेत ज्यांना 60 और अबव 60 मार्क्स मिळालेले आहेत. 19 स्टुडंट्स ऑब्टेन मार्क्स 60 और अबव 60. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन, what is the cumulative frequency of equal to or more than type of the class 0 to 10. आता 0 to 10 या क्लासची इक्वल टू और मोर दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला विचारलेली आहे. तर 0 to 10ची किती आहे फ्रिक्वेन्सी 62. क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ इक्वल टू और मोर दॅन टाईप ऑफ द क्लास 0 to 10 इज 62. अशा तऱ्हेने आपण टेबल जर व्यवस्थित तयार केला तर प्रश्नांची उत्तरे आपल्याला देता येतात. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4, यूजिंग द डेटा इन एक्झाम्पल 3 अबव म्हणजे पाठीमागच्या एक्झाम्पलचाच डेटा घेऊन प्रिपेअर लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल अँड ॲन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स असं म्हटलेलं आहे. आता आपल्याला या ठिकाणी तोच डेटा वापरायचा आहे त्यामुळे क्लास आणि फ्रिक्वेन्सी तीच येणार आहे. यापूर्वी आपण थर्ड एक्झाम्पलमध्ये ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू टाईप फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल पाहिलं. आता लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टेबल करायचं आहे आणि ते ह्यापूर्वी आपण अभ्यासले. आता 0 to 10ची फ्रिक्वेन्सी किती आहे 3. आपण पुढे जाईल तसं ॲड करत जाणार आहोत. 3 + 3 6, 6 + 9 15, 15 + 9 24, 24 + 13 37, 37 + 6 43, 43 + 5 48, 48 + 6 54, 54 + 5 59 and 59 + 3 62. ही झाली लेस दॅन टाईप क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता क्वेश्चन काय दिलेत पहा. हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स. आता लेस दॅन 40 मार्क्स म्हणजे कुठंपर्यंत येणार आहेत. हा टेबल येणार नाही. लेस दॅन 40 हे 40च्या पुढचे आहेत म्हणजे याच्या पाठीमागचा टेबल हा येईल. मग लेस दॅन 40 मार्क्स किती स्टुडंट्सना मिळालेले आहेत तर 24 स्टुडंट्सना. 24 स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 40 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 10 मार्क्स. आता लेस दॅन 10 मार्क्स कुठे येणार आहे तर पहिलाच
लेस दॅन 10 मार्क्स किती स्टुडंट्सना मिळालेले आहेत, तर 3 स्टुडंट्सना. 3 स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 10 मार्क्स. थर्ड क्वेश्चन, हाऊ मेनी स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 60 मार्क्स. आता लेस दॅन 60 म्हणजे कुठं येणार, हाट येणार कॉलम. लेस दॅन 60 मार्क्स किती आहे हा, 43. मीन्स 43 स्टुडंट्स ऑब्टेन लेस दॅन 60 मार्क्स. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड द क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60. आता 50 to 60 या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी विचारलेली आहे. आता 50 to 60 या क्लासची क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण इथं काढलेली आहे. किती आहे पहा, 43. मीन्स क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास 50 to 60 इज 43. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल, आपण फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल कलेक्ट केलं की आपल्याला कोणत्याही प्रश्नाचे ॲन्सर लिहिता येते. या ठिकाणी हा प्रॅक्टिस सेट पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. थँक्यू.